गुड इव्हनिंग. लक्ष द्या. इयत्ता 9वीचे विद्यार्थी, मराठी मीडियमचे विद्यार्थी. गेल्या वेळेस आपण चहाचा धडा पाहत होतो, पाहिलेला की कशा पद्धतीने चहा हा प्रोड्यूस केला गेला, कशा पद्धतीने चहा हा आपल्या इथे अस्तित्वात आला. सो 2 पेजेस आपले झालेले होते. आता आपलं 3रं पेजेस बघूया. आज आपला हा धडा संपेल, बरोबर ना. तर याचबरोबर तुम्हाला ग्रामरचा पण एक छोटासा भाग पाठवतोय. ठीक आहे. दस द हॅबिट ऑफ ड्रिंकिंग टी स्प्रेड इन जपान. सगळ्यात पहिल्यांदा चहा पिण्याच्या ज्या काही सवयी होत्या ह्या जापानमध्ये जास्त पसरल्या. युरोप अँड इंग्लंड, युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये, वेअर इट बिकेम अ फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक अमॉंग द पीपल. लोकांमध्ये ही एक प्रकारची फॅशन निर्माण झाली की चहा पिणं ही तिथल्या लोकांमध्ये एक फॅशन. आता कोण फॅशन म्हणून वापरतं का? नाही. आता लोक रोज सर्रास पितात या गोष्टी, चहा पितातच पितात. त्यामुळे ही फॅशन राहिलेली नाही आहे. पण त्यावेळेस लोक फॅशन, जसं आता कपडे एक फॅशनेबल घालतात, तसं चहा पिणे एक प्रकारची फॅशन झाली होती. अँड पॉप्युलर ड्रिंक अमोंग द पीपल, लोकांसाठी ते एक उत्तम पेय होते. हाऊ डिड इज अ मॅजिकल बेवरेज गेट इट्स नेम. आता याचं नाव कसं काय, चहा हे नाव कसं काय, टी हे नाव कशा पद्धतीने पडलं, त्याची आपण आता इतिहास पाहूया. द चायनीज कॅरेक्टर टी वॉज अ फर्स्ट युज्ड इन अर्ली इन्स्क्रिप्शन्स इज द डिस्क्राइब टी. सगळ्यात पहिल्यांदा एक चायनीज कॅरेक्टर टी फॉर टायगर हे एक वर्ड्स त्याच्यासाठी वापरण्यात आलं होतं. फक्त टी. चीनमध्ये लोक फक्त टी हा शब्द वापरत होते. बट लॅटर न्यू कॅरेक्टर चा. बघा, चीनमध्ये जास्त याला महत्त्व दिलं गेलं, त्यामुळे नंतर त्याला चा असं नाव. बघा, चा वापर हा चीनी लोक बरेचसे करतात, कारण ते चीनी ना, चीनी म्हटल्यावरती च या शब्दाचा उल्लेख हा बराचसा करतात. आपल्याला असं जाणवतं की च या शब्दाचा उल्लेख हे लोक बऱ्याचदा करतात. वॉज डेव्हलप टू रेफर स्पेसिफिकली अ टी. खास करून टी या शब्दासाठी चा हा शब्द वापरण्यात आला. आपण आता काय काय बोलतो माहिती ना, त्याला बरंचसं ते आहे पुढे. च वॉज अ डेव्हलप्ड रेफर स्पेसिफिकली अ टी. द वर्ड च इज अ नाउ समटाइम्स यूज इन इंग्लिश टू रेफर टू चायना टी. आणि चीनमध्ये मोस्ट ऑफ इंग्लिशमध्ये टू रेफर टू चायना टी. इंग्लिशमध्ये टी असं म्हणत, या चहाला टी असं म्हणत असत. अँड ॲज वी ऑल नो इट इज अ व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाय. आणि आपल्याला सगळ्यालाच माहिती असेल की हिंदीमध्ये आपण चहाला चहा असं म्हणत नाही, चाय असं म्हणतो. काय म्हणतो? चाय. विच इज यूज ऑल ओव्हर इंडिया टू रेफर टू टी. आज भारतामध्ये सगळीकडे चहाला चाय असं म्हणतात. एक चाय देना, एक चाय देना, एक चहा देना. मराठीत आपण पुणेकर चहा देना. मराठी शुद्ध मराठी बोलणारे असतात ते चहा असा शब्द उच्चारतात. नाही तर आपण चाय पिएगा क्या, चाय पिएगा क्या, चाय हा शब्द वापरतो मोस्ट ऑफ. हाऊ डिड टी फर्स्ट केम इन इंडिया. हाऊ डिड टी फर्स्ट केम टू इंडिया. भारतामध्ये चहा कसा आला. Historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient time. फार प्राचीन काळापासून चहाचा शोध लागलेला होता. एक चहाची जी वनस्पती आहे, ही वनस्पती एक औषधी म्हणून वापरली जायची. काय? औषध म्हणून वापरली जायची. But tea was not drunk for a pleasure until the British began established plantations of the 19th century. पण चहा हा एक उत्साह वाढवण्यासाठी, आनंद वाढवण्यासाठी हे पेय प्यायला जायचं, किंवा हे मेडिसिन हे फक्त आपलं उत्साहवर्धक म्हणून वापरलं जायचं. एक आपल्यामध्ये एक तजेला निर्माण करण्यासाठी वापरला जायचा.
19th century. In the 1770s, the British East India Company made a several unsuccessful attempt to grow tea, Bhutan and Assam. 1770 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी याने बरंचसं भूतान आणि आसाम या ठिकाणमध्ये जे चहाचे मळे होते किंवा चहासाठी चहाची जी झाडं होती डोंगर उतारावरती, याच्यावरती बरेचसे त्यांनी काय केलं, अनसक्सेसफुल म्हणजे अयशस्वी असे काही प्रयोग करून पाहिले की याच्यामध्ये नेमके गुणधर्म काय. With the seed from China, although these attempts have failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra valley. 1823 मध्ये या चहाचे जे प्लांट आहेत, हे चहाची जी झाडं आहेत, ही ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये वरच्या बाजूला सुद्धा आसाममध्ये, माहिती आहे ना, आसामचा चहा, आज आपण आसामचा चहा सुद्धा पितो, बरोबर आहे. तर हा जो आहे ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये वरच्या भागामध्ये सुद्धा या प्रकारचं चहाचे प्लांट्स वगैरे, चहाचे काही रोपटी वगैरे मिळाली, काही झाडं वगैरे सापडली. May 1838, the first Indian tea from Assam was sent to England for public sale. पहिल्यांदा 1838 मध्ये इंग्लंडहून, आसामहून इंग्लंडला लोकांसाठी चहा पाठवण्यात आला, चहाचे पॅकेट्स. Since then India was gone and became one of leading producers to tea in the world. आणि तेव्हापासून जगामध्ये भारत हा चहा उत्पादनासाठी प्रसिद्ध देश म्हणून मानला जाऊ लागला. सगळ्यात पहिल्यांदा चहा हा इंग्लंडला नेण्यात आला. Tea lovers claim that tea may be able to reduce the risk of cancer, control blood pressure. जे चहाचे खास प्रेमी आहेत, ज्यांना चहा भरपूर आवडतो, त्यांचं असं मानणं आहे की चहा हा जो काही आहे हा जास्त करून कॅन्सरवरती फार लाभदायक आहे. दुसरी गोष्ट कंट्रोल ब्लड प्रेशर, आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आणतं. तिसरी गोष्ट फाईट व्हायरसेस इन बॉडी अँड ॲक्च्युअल हेल्थ विस लिव्ह लॉंगर. आपल्या शरीरातले छोटे मोठे जे काही व्हायरस आहेत, विषाणू आहेत, त्यांना मारतं आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. आपण जास्त कालावधी जिवंत राहू शकतो. Our body produces chemical called free radicals. They can damage our body and our health. Tea contain antioxidant called a flavonoids. Scientists believe these help protect system above free radicals. बघा, आपल्या शरीरामध्ये काही जे आंतरिक आजार असतात त्यांच्यावर सुद्धा हे परिणामकारक आहे. त्याशिवाय याच्यामध्ये असलेलं टॉक्सिक म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये असलेलं पॉइझन हे प्रभावी आहे. आपल्या शरीरामधले बरेचसे फटिक्स वगैरे जे असतात, बरेचसे काही टाकाऊ पदार्थ असतात, ते काढून टाकण्यास मदत करते, आपली हेल्थ चांगली करण्यास मदत करते, आपलं प्रोटेक्शन करते. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड. आज जगामध्ये आज बघायला गेलं तर बरीचशी लोक आपल्या मित्रांबरोबर चहा पिणं फार पसंत करतात. आजही याच गोष्टी होतात. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड. आज आपल्याच देशात नाही तर बऱ्याचशा देशांमध्ये आज आपण चहा पिणं आपल्या मित्रांसोबत, आपल्या नातेवाईकांसोबत हे फार प्रेफर करतो. टी ड्रिंकिंग इज अ इम्पॉर्टंट सोशल ऑकेशन्स. त्यावेळेस मात्र चहा पिणं यासाठी एक खास कार्यक्रम राबवला जायचा. चहापानाचा कार्यक्रम म्हटलं जायचं त्याला. चहापानाचा कार्यक्रम आहे. जापान, चायना, रशिया, कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रेडिशन्स. जापान, चायना, रशिया, कोरिया इथे खास चहाचे कार्यक्रम व्हायला लागले आणि परंपरा झाली तिथे. जसं आपल्या इथे बारसा, लग्न समारंभ, साखरपुडा असे समारंभ होतात एक पारंपरिक पद्धतीने, तसा तिथे चहा समारंभ व्हायला लागला. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. These ceremonies give people the time to relax. हे जे सेरेमनीज आहेत, हे जे कार्यक्रम आहेत, काय आलं, हे जे कार्यक्रम आहेत, हे कार्यक्रम टाइम टू रिलॅक्स अँड एन्जॉय द टेस्ट अँड द स्मेल ऑफ द टी. एक रिलॅक्स फिलिंग करण्यासाठी, एक एन्जॉय करण्यासाठी, एक
त्याची टेस्ट, त्याची स्मेल बघा, त्याची स्मेल, चहाचा स्मेल आल्यावरच आपल्याला एकदम फ्रेशनेसपणा येतो बघा ना, एकदम काय येतो, फ्रेशनेसपणा येतो. तसं मोस्ट पीपल इन जापान बिलॉंग टू टी क्लब वेअर दे गो वेअर एव्हरी वीक टू टेक अ पार्ट इन द टी सेरेमनी. जापानमधल्या बऱ्याचशा लोकांनी टी क्लब साजरे केले. काय काय ठिकाणी टी क्लब सेट केले. जसं आपल्या इथे आता पब वगैरे आहेत, म्हणजे दारू पिण्यासाठी, चरस गांजा जे ओरडतात ना, मादक पदार्थांचं सेवन करण्यासाठी पब वगैरे आहे, ते बांद्रा साईडला आहेत. तर खास त्याच्यासाठी आहे ते हुक्का पार्लर वगैरे तसं आहे. तसं इथे सुद्धा खास टी क्लब जापानमध्ये ओपन करण्यात आले होते, ज्या टी सेरेमनी ओपन करण्यासाठी, म्हणजे टी सेरेमनी साजरा करण्यासाठी आज चांगल्या प्रकारे याचा उपयोग व्हायचा. Ordinary people also feel that tea ceremonies are a spiritual occasions that are closely associated with the religion. Tea, and they say is a healthy, enjoyable and stimulating drink full of good qualities. It reduces loneliness and calms your heart. बघा, सामान्य लोक जे आहेत हे काय करतात, आज चहा पार्ट्या ज्या आहेत त्या चहा पार्ट्या पण साजऱ्या करतात, पण थोडक्यामध्ये. हेल्दी, एन्जॉयबल, स्टिम्युलेटिंग ड्रिंक. आज सामान्य लोक चहा हे फक्त एक हेल्दी ड्रिंक म्हणून पितात, किंवा एक शरीराला एक तजेला आणण्यासाठी पितात, किंवा आपल्याला स्वतःला एक आनंद मिळावा यासाठी पित असतात चहा. हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक फुल्ली गुड ऑफ क्वालिटीज इट रिड्यूस लोनलीनेस अँड क्लाम्स युअर हार्ट. इट इज अ कम्फर्ट टू एव्हरीडे लाईफ. आज दिवसभरामध्ये रोज आपण सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम चहा पितो. का तर दिवसभरामध्ये फ्रेशनेसपणा राहण्यासाठी आपल्यामध्ये या प्रकारे आपण चहा पितो. बरेच जण पित पण नाही, काही जण पितात, काही जण कोरा चहा पितात, फक्त कोरा चहा. आणि पहिली सुरुवातीला पद्धत ही कोरा चहा पिण्याचीच होती, आणि म्हणून तो आपल्याला लाभदायक होता. कोरा चहा कधी पण लाभदायक असतो. आपण त्याच्यामध्ये दूध टाकतो ना कलर येण्यासाठी, ते आपल्यासाठी फार हानिकारक ठरतं, कारण दुधामुळे ॲसिडिटी होते. आणि तो थंड दूध हे गरम चहात टाकल्यानंतर अजून ॲसिडिटी होते. काय जण काय करतात बघा, चहा बनवून देताना पहिलं दूध गरम करतात, दूध गरम ठेवतात आणि चहा पण गरम ठेवतात, ते होतात, तेव्हा त्या चहाने ॲसिडिटी होत नाही. परंतु आपण घरामध्ये काय करतो, गरम चहामध्ये थंड दूध होतो, त्याच्याने ॲसिडिटी होते. लक्षात घ्या. कम टू द पॉईंट. It is a comfort of everyday life. Many Koreans today still have a tea ceremonies for important occasions, including a special birthday and anniversary. आज खास करून त्यावेळेस आता नाही, आता या गोष्टी होत नाही. पहिले बर्थडे पार्टी असेल, किंवा वाढदिवस असो, किंवा कुठल्याही प्रकारचा वेडिंग सोहळा असो, याच्यामध्ये चहा पानाचा कार्यक्रम असायचा. लग्नामध्ये पण चहा दिला जायचा. सकाळी नाश्ता केला की नाश्ता केलं झालं की चहा. In most areas, China the tea is made of small clay teapots. याची प्रसिद्धी वाढण्यासाठी चायनाने खास याच्यासाठी काही भांडी बनवली, चायना क्लेची टीपॉट्स बनवलं, म्हणजे चहाचे कप बनवले. At tea ceremonies, cups are only half filled. The Chinese believe that the rest of cup and must be filled with a friendship, had affection. असं म्हटलं जातं. चायनीज बिलीव्ह दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ अ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. एक कप चहा म्हणजे मैत्रीचं प्रतीक, एक प्रेमळपणा, एक जिव्हाळ्याचं प्रतीक असं मानलं जायचं. एक कप चहामध्ये बरंच काही इन्क्लूड व्हायचं. इन रशिया टी इज अ मेड अँड इज सर्व्हरल अ समोवास अ स्पेशल रशियन टी केटल मेड ऑफ मेटल. रशियामध्ये तर याच्यासाठी ती चहा सर्व करण्यासाठी किटली तयार करण्यात आली. किटल्या पहिल्या रशियामध्ये तयार केल्या, समजलं, मेटलच्या. व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हेरीफाईड टी सच एज अ लोटस टी अँड जस्मिन टी. त्याच्यानंतर त्याचे फ्लेवर्स वेगवेगळे यायला लागले, त्याची नावं वेगवेगळी यायला लागलं. जस्मिन टी, तर त्याच्या फ्लेवरनुसार लोटस टी, अशा प्रकारे त्याच्या वेगवेगळ्या प्रजाती यायला लागल्या. आता आपल्या इथे पण वगैरे वाघ बकरी चाय, लिप्टन चाय, टाटा चाय, बरं ना. परत काय बोलतात त्याला, अजून मी पितो ती गिरनार चाय. गिरनारमध्ये पण त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर, टाटामध्ये वेगवेगळे फ्लेवर,
अशा प्रकारे त्याच्यामध्ये फ्लेवर निघायला लागले. आज चॉकलेट चाय पण येते. ही पावडर टाकली ना की चॉकलेट सारखा स्मेल येतो, पूर्ण चॉकलेट सारखा, असं वाटतं पण चॉकलेट पितोय. In Japan tea is made using a powder green tea called matcha. आज आपल्या इथे ग्रीन टी म्हणजे पावडर, चहाची पावडर, फक्त ते पत्ते जे असतात ते पत्त्याची पावडर केली जाते, दॅट इज कॉल्ड अ ग्रीन टी. आणि ती खरोखर औषधी असते. ॲक्च्युली ही सुद्धा ग्रीन टी औषधी, ही चहा नुसती आपण अशी केली तरी पण ती औषधी असते. टी मिक्स बॉइल्ड वॉटर युझिंग अ बांबू विस्क अँड सर्व इन अ स्मॉल बाउल्स. बघा ही चहा कशामध्ये तापवली जाते. अ टी विथ मिक्स इज मिक्स विथ अ बॉइल्ड वॉटर युझिंग अ बांबू विस्क. बांबूचा जो पोकळ भाग असतो याच्यामध्ये डीप केली जाते ती आणि त्याच्यामध्ये नंतर ती सर्व केली जाते. अँड हाऊ अबाउट इंडिया. भारताचं काय. अ कप ऑफ टी इज ऑफर्ड एनी गेस्ट ऑफ विजिटर टोकन टू हॉस्पिटॅलिटी इवन द हंबलेस्ट ऑफ होम्स. आज बघतो आपण एक कप चहा ती आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला, आपल्या घरी आलेल्या आपल्या मित्राला किंवा कोण्याही आगंतुक पाहुण्याला ही दिली जाते त्याच्या आगमनार्थ, त्याच्या येण्यामुळे, त्याच्या आपल्या घरी येण्यामुळे दिलं जातं. मोस्ट इंडियन लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. इन द रेनी सीझन इट इज अ ब्रूड अ जिंजर टू गिव्ह ॲडिशनल मेडिसिनल properties. Other added spices like a cardamom, cloves and mace add its a taste and flavor. काय काय जण त्याच्यामध्ये टेस्ट येण्यासाठी लवंग टाकतात, दालचिनी टाकतात, इलायची टाकतात. बरं ना, आलं तर टाकतात, बहुतेक जण आलं टाकतात त्याची टेस्ट बदलण्यासाठी, त्याचा एक व्यवस्थितपणे आस्वाद घेण्यासाठी. It is a must after a plate of the spicy snacks. बरं ना, मसालेदार रचकर पदार्थ खाता खाता चहा पिणं फार अतिशय आल्हाददायक ठरतं. आता संध्याकाळच्या वेळेस बरेच जण लॉकडाऊनमध्ये घरी आहेत. प्रत्येकजण चहा, थोडंसं बिस्किट तोडायचं खायचं, चहामधून बिस्किट तोडायचं खायचं. स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हनिंग सम कॉन्शियस रिलीफ अ डेलिकेटेड फ्लेवर जास्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी, इवन आईस टी. हाऊ अबाउट यू. आता मात्र सगळ्या पद्धतीतल्या चहा निघाल्या आहेत. एक आईस टी म्हणजे थंड चहा, त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं फ्लेवर असतं, आईस टी बोलतात त्याला. लेमन टी, ग्रीन टी, जास्मिन टी, असे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर आज आपल्या भारतामध्ये बनवले जात आहेत. अशा प्रकारे हा चहाचा जो धडा आहे तुमचा हा संपलेला आहे. इथे आपला 1.4 संपलेला आहे. याचं वर्कशॉप पाठवतो नंतर मी तुम्हाला, ठीक आहे. आणि धडा पण पाठवतो. जमल्यास प्रश्नांची उत्तर लिहा. बरेच जण लिहत नाही आहेत, किती जण नववीतले आहेत ते सुद्धा समजत नाही आहे. आणि प्लीज घरच्यांना सांगा थोडीफार फीस भरायला, ठीक आहे. जवळजवळ तुमची 9वीची फी आहे आता एक 8,000 ही रेग्युलर बॅचची फी आहे. 8,000. 9,000 ही फी सेमी इंग्लिशवाल्यांची आहे. ओके. मला वाटतं आता एक ऑगस्टच्या नंतर आपले क्लासेस चालू होतील. मे बी शिक्षण मंत्र्यांचा एक निर्णय आहे की 1 ऑगस्टपासून शाळा चालू करायच्या आहेत. तर 1 ऑगस्टपासून शाळा चालू झाल्यानंतर मात्र, कारण त्यांचं असं मत आहे की लहान मुलांमध्ये म्हणजे मुलांमध्ये इम्युनिटी पॉवर जास्त असल्यामुळे त्यांना या प्रकारचा धोका नाही आहे. तर बघू आता कसं काय वगैरे होतं आहे. शाळा ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी आपले क्लास पण चालू होतील. समजलं. तर अशा प्रकारे फीज आहे. तर कृपया फीज भरायला सांगा. कमीत कमी 2,000 ते 3,000 तरी भरा, जेणेकरून आम्हालासुद्धा लॉकडाऊन असल्यामुळे आम्ही तुमच्यावरच अवलंबून आहेत. त्यामुळे शक्यतो ज्यांचे पालक कामाला जात आहेत ॲटलिस्ट त्यांनी तरी भरा, आणि ज्यांचे कामाला जात नाही आहेत त्यांनी भरण्याचा प्रयत्न करा असं मी सांगेन. ओके. तर याचे मी तुम्हाला प्रश्न उत्तर पाठवून देतो. याचे प्रश्न उत्तर पाठवून नंतर मग तुम्हाला धडा पण पाठवून देतो. ओके. थँक्यू. हॅव अ नाईस डे.